Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. मित्रहो, पल्लवी दराडे मॅडम या ॲडिशनल ट्रायबल कमिशनर म्हणून कार्यरत आहेत आणि स्वतःहून पुढाकार घेऊन अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडवण्याचं कार्य त्या करत आहेत. त्यांचं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्या सर्वांसमोर आज आहे आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी आणखी उत्तम रीतीने करणार आहोत. मी या ठिकाणी डॉक्टर पल्लवी दराडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. भारत मातेच्या प्रतिमेला मी नमन करते. शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, सर्व समाजसेवक यांच्या स्मृतींना मी अभिवादन करते. आजच्या आकार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नागपूर याद्वारे आयोजित केलेल्या आकार यशोत्सव यासाठी उपस्थित असलेले मान्यवर श्री हरिभाऊ केदार, माजी कुलगुरू, जे माझ्या मैत्रिणीचे सुद्धा वडील आहेत, विजयश्रीचे, माननीय श्री संदीप साळुंके, डेप्टी डायरेक्टर NADT, ज्यांनी आत्ताच या संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा घेतलेलं आहे आणि ज्यांची पुस्तकं वाचून इथे बरेच मुलं आणि पूर्ण महाराष्ट्रातभर, पूर्ण भारतभर जे प्रेरणा घेत आहेत. श्री रमेश घोलप, जे 2012चे IAS ऑफिसर आहेत, डॉक्टर हुड्डा, मिसेस हुड्डा, पियुष तेलरांधे, श्री सुनील आगवणे, जे प्रोबेशनर आहेत IRSचे, श्री प्रशांत, श्री राम वाघ, श्री रुपेश गागी, माझे वडील, सगळे मान्यवर, सगळे सत्कार मूर्ती, जे UPSC, MPSC आणि बाकी परीक्षांमध्ये पास झालेले आहेत, उपस्थित सगळे मुलं, मुली, बंधू व भगिनींनो, सर्वात प्रथम तर मी जे मुलं वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सिलेक्ट झाले आहेत, UPSC म्हणा, MPSC म्हणा, बँकिंग म्हणा, RBI म्हणा, या सगळ्या परीक्षांमध्ये जे मुलं सिलेक्ट झाले आहेत त्यांच्यासाठी त्यांना अभिनंदन करते की तुम्ही इतकी मेहनत घेतली आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं. यासारखा आनंद आयुष्यामध्ये कुठलाही नसतो. त्यामुळे मला वाटतं टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्या सत्कार मूर्तींचा परत एकदा अभिनंदन करूया. दुसरं म्हणजे हे मुलं जेव्हा पास होतात तर त्यांच्या आईवडिलांचा मला असं वाटतं फार मोठा त्याच्यामध्ये सहभाग असतो. आज इथे आईवडील एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत नाही आहे, पण मला वाटतं त्यांना सुद्धा मी नमन करू इच्छिते, कारण की त्यांचे अथक प्रयत्न असतो, त्यांचा पाठिंबा असतो, त्यांचा स्नेह असतो आणि त्यांची ती एक पूर्ण काय म्हणतात त्याला एक साधना असते की आपला मुलगा, आपली मुलगी ह्या क्षेत्रामध्ये गेले पाहिजे आणि त्याच्या धडपडीला, त्याच्या प्रयत्नांना यश आलं पाहिजे. यामागे सातत्याने उभे असलेल्या आपल्या आईवडिलांना मला वाटतं आपण सगळ्यात पहिले धन्यवाद दिले पाहिजे. मला राम वाघ आणि त्यांची सबंध टीम, श्री घागी यांना सुद्धा फार अभिनंदन करावं असं वाटतं. मला वाटतं टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे की इतक्या वर्षापासून त्यांनी सातत्याने एवढा सुंदर कार्यक्रम, इतकं चांगलं काम सगळ्यांसमोर उभं केलेलं आहे. 35,000 मुलांपर्यंत आज ते पोहोचलेले आहेत. 117 मुलांना ह्या वर्षी यश मिळालेलं आहे. आत्ताच आपण akarfoundation.org ह्याचं सुद्धा इथे साईटचं आपण अनावरण केलेलं आहे. संमेलन घेतलेलं, संमेलन पुढे घेणार आहेत. म्हणजे त्यांच्या ॲक्टिव्हिटीज बघितल्या तर असं वाटतं की म्हणजे काय, यू जस्ट प्लॅन इट. तुम्ही फक्त विचार करा की हे करायचं आहे आणि रामबाग ते करतायत, त्यांची टीम ती करते. अतिशय आनंद होतो, अतिशय चांगलं वाटतं. इतकं मोठं कार्य त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये उभं केलेलं आहे. मला वाटतं इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मुलांना, सगळ्या मुलींना त्यांच्या कार्यातनं प्रेरणा घेतली पाहिजे की फक्त सर्व्हिसमध्ये जाऊ नये, तर सर्व्हिसमध्ये गेल्यानंतरही पुढचा विचार करावा, समाजाचा विचार करावा आणि पुढे आपण आयुष्यामध्ये बाकी लोकांना कशी मदत करू शकतो, मग ते चांगल्या स्थितीतले असो किंवा गरीब स्थितीतले असो, त्यांना कशा प्रकारे आपण कार्य उभं करू शकतो. मला वाटतं इथे राम वाघ आणि त्यांच्या आकार फाउंडेशनच्या थ्रू त्यांनी अतिशय उत्कृष्ट सगळ्यांना उदाहरण दिलेलं आहे. त्यांना त्यांचं मी यश चिंतिते आणि त्यांना उत्तरोत्तर सतत प्रगती त्यांची अशीच राहावी. त्यांनी खूप मोठं कार्य करावं आणि त्यांनी ज्या लोकांचा विचार केला, ज्या मुलांचा विचार केला, जितक्या मुलांचा विचार केला, म्हणजे द नंबर्स विल बी फिनॉमिनल. तुम्ही ह्या सगळ्या मुलांपर्यंत पोहोचावं अशी मी सदिच्छा आज इथे व्यक्त करते. मी सर्व्हिसेसमध्ये जेव्हा आली इन्फॉर्मेशन, मी जेव्हा IRS मध्ये सिलेक्ट झाली, IRS
इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस 1997 बॅचची मी ऑफिसर आहे आणि MBBS केल्यानंतर मी सर्व्हिसेसमध्ये आली आहे. जेव्हापासून सर्व्हिसेसमध्ये आली आहे तेव्हापासून मी गायडन्सचे प्रोग्राम्स घेत असते. ह्या दृष्टीने घेत असते की आपल्याला जे माहिती आहे ते सगळ्यांना कळावं आणि समजा त्यांची इच्छा असेल ह्या काडरकडे यायची, ह्या सर्व्हिसकडे यायची, तर त्यांना कुठेतरी आपल्याकडनं थोडकी का होईना पण मदत आपल्याकडनं व्हावी. राम, मला इथे सांगावंसं वाटतं की मी इतक्या साऱ्या कार्यक्रमांना अटेंड केला आहे, पण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये हा सगळ्यात पहिला मोठा कार्यक्रम आहे आणि हा तुमच्यामुळे, आकार फाउंडेशनमुळे आणि मुलांच्या सगळ्या मला वाटतं त्यांच्या इच्छांमुळे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे आज आपण इथे करू शकतो आहे. आपल्याला माझ्याकडनं फार फार शुभेच्छा आणि भविष्यातही कधी काहीही मदतीची गरज असली कधीही तुम्ही सांगा. मी नक्की माझ्याकडे जेही तुम्हाला सांगण्यालायक असेल ते नक्की सांगेल आणि मदत करण्यालायक असेल ते नक्की करेल. विषय हा फार मोठा आहे. 10-15 पॉईंट्स मी मेन लिहून आणलेले आहेत. मला असं वाटतं मला 10-15 मिनटं मी सांगेल आहे, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं आली, त्यांना 5-10 पॉईंट्सही समजा मला सांगता आले तर फार आनंद होईल आहे. पण हा विषय असा आहे की आपण खूपदा असं बघतो की बाजूचा मुलगा IAS करतो, IPS करतो, MPSC करतो, UPSC करतो, बँकिंग करतो, मुलगी करत असते म्हणून आपण जातो आणि आपण करतो. मला असं वाटतं हे कुठेतरी आपल्याला एकदा परत बघणे आहे. मी ह्या सर्व्हिसमध्ये आज 15 वर्षांपासून कार्यरत आहे. मी खूप ऑफिसर्स असे पाहिले की त्यांना सर्व्हिसमध्ये बेसिकली यायचंच नव्हतं आणि मग ती आली आणि मग त्याच्यानंतर ती फार फ्रस्ट्रेटेड असतात सर्व्हिसमध्ये की अरे हे मी काय केलं, मला हे नव्हतं करायचं, मला अजून काहीतरी करायचं होतं. तर उपस्थित मुलामुलींना मी हे नक्की रिक्वेस्ट करेन की हे क्षेत्र खूप मोठं आहे, इथे खूप मेहनत लागते आणि एकदा ह्या क्षेत्रामध्ये आलं की वळणं कठीण परत. त्यामुळे तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये यायच्या आधी विचार करा की तुम्हाला आयुष्यामध्ये खरंच काय हवं आहे. व्हॉट इज द थिंग दॅट यू वॉन्ट इन युअर लाईफ. हा कुठेतरी आपण सतत विचार ठेवला पाहिजे की सिव्हिल सर्व्हिसेस ते क्षेत्र आहे का ज्याच्यामध्ये मला जायचं आहे. आणि समजा तुम्हाला असं वाटलं की नाही सिव्हिल सर्व्हिसेसच ते क्षेत्र आहे, MPSC, UPSC, बँकिंग आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं क्षेत्र तेच आहे ज्याच्यामध्ये मला जायचं आहे, तर तुम्ही मग नक्की ह्या क्षेत्राकडे वळा. पण ह्या क्षेत्राबद्दल पहिले विचारून घ्या, विचार करा, स्वतःच्या पर्सनॅलिटीबद्दल विचार करा. मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी फिट आहे का, हे सगळे कामं मी करू इच्छितो का. कारण की इच्छा ही फार मॅटर करते. नंतर खूप काम असतं, खूप काही करायला लागतं, तेव्हा मग जेव्हा ज्या मुलींची इच्छा नसते ते फ्रस्ट्रेटेड राहतात. तेव्हा सगळ्यात पहिले मी असं म्हणेल की तुम्हाला ह्या क्षेत्राकडे वळायचं आहे का ह्याच्याबद्दल पहिले चांगला विचार व्हावा आणि मगच ह्या क्षेत्राकडे तुम्ही वळावं. आयुष्यात नक्की हा विचार करावा की आपल्याला आयुष्यात काय हवे आहे. खूपदा हा विचार आपण 60 वर्षाचे 70 वर्षाचे झाल्यानंतर करतो, पण मला असं वाटतं हा विचार आपण पहिलेपासून केला पाहिजे. दुसरं मला इथे असं सांगायचं आहे की जसं आपण म्हणतो स्पोर्ट्समध्ये कुठलंही स्पोर्ट्स असलं तर एक बेसिक गोष्ट फार महत्त्वाची असते. कुठल्याही स्पोर्ट्सवर तुम्हाला समजा मेडल्स मिळवायचे आहे किंवा त्याला तुम्हाला फर्स्ट यायचं आहे तर त्याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट लागते. कोणी सांगू शकतं मला की काय गोष्ट असते स्पोर्ट्समध्ये? कॅन एनिबडी टेल मी की स्पोर्ट्समध्ये ती कोणती महत्त्वाची गोष्ट असते ज्याच्यामुळे तुम्ही जिंकू शकता, ज्याच्यामुळे तुम्ही मेडल्स मिळवू शकता? एक्झॅक्टली प्रॅक्टिस आहे. पण मला असं वाटतं प्रॅक्टिसच्या थ्रू तुम्ही जो स्टॅमिना डेव्हलप करता दॅट इज द बेसिक ऑफ एव्हरीथिंग. दॅट इज द बेसिक ऑफ एव्हरीथिंग. तसंच जेव्हा UPSC आणि MPSCची परीक्षा तुम्ही देता तेव्हा त्याचं बेसिक स्टॅमिनासारखंच हार्डवर्क आहे. हार्डवर्क जोपर्यंत तुम्ही करणार नाही, जोपर्यंत मेहनत तुम्ही करणार नाही, त्यामुळे कुठलंही क्षेत्र तुम्ही घेतलं तर मेहनतीशिवाय तुम्हाला तिथे स्वतःचं नाव चमकवता येणार नाही, तिथे स्वतःचा ठसा तुम्हाला उमटवता येणार नाही. त्यामुळे हार्डवर्क जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरे जेव्हा तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस करता, UPSC करता, तेव्हा तुमचे सब्जेक्ट जे आहेत ते तुम्ही निवडावे, चांगले निवडावे, आवडीचे निवडावे. आता तर जनरल स्टडीजवर फार मोठ्या प्रमाणात भर आहे. आमच्या वेळेस आम्ही जवळपास 2 सब्जेक्ट्स निवडत होतो, एक प्रिलिम्सला आणि 2 मेन्सला. पण सब्जेक्ट हा असा विषय आहे की तुम्हाला खूप डिटेलमध्ये तो वाचायला लागतो आणि त्यामुळे तुम्हाला आवडणारा विषय हा तुम्ही नक्की घ्या. त्यासाठी उपलब्ध असलेले विषय तुम्ही एकदा चाळून घ्या, त्याच्यातले शॉर्टलिस्ट करा आणि त्या शॉर्टलिस्टेड विषयामधले एकदा बुक्स चाळा आणि मग फायनल जो आहे तो सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता.
बुक्स तुम्ही वाचत असताना, रेफर करत असताना खूप जास्त पुस्तकं रेफर करू नका, कारण त्याच्याने कन्फ्युजन होतं. त्यामुळे प्रत्येक टॉपिकसाठी किंवा प्रत्येक सब टॉपिकसाठी तुम्ही जसं आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल ऑफ हिस्ट्री की एन्शंट इंडिया आहे तर त्याच्यासाठी 1-2 पुस्तकं किंवा 3 पुस्तकं ॲट द मोस्ट. मिडिवल आहे तर 2 किंवा 3 पुस्तकं, मॉडर्न आहे तर 2 किंवा 3 पुस्तकं. खूपदा आपण इतकी जास्त पुस्तकं रेफर करतो की आपण कन्फ्यूज होऊन जातो की कुठल्या पुस्तकामध्ये काय आणि कुठलाच आपला नीट अभ्यास होत नाही. त्यामुळे पहिले तर सब्जेक्ट एकदा शॉर्टलिस्ट केल्यानंतर सिलेबस तुमचं बाय हार्ट असलं पाहिजे. मी खूपदा मुलींना पाहिलं की सिलेबस माहीत नसतं. सिलेबस तुमचं लिटरली बाय हार्ट असलं पाहिजे की काय आहे सिलेबसमध्ये, आणि त्याप्रमाणे मग आपला अभ्यास आपण सुरू केला पाहिजे. दुसरं मला इथे सांगावंसं वाटतं की तुमचे नोट्स खूपदा प्रिपेअर्ड नसतात. मी खूप मुलांना बघते, खूप मुलींना बघते, नुसतंच वाचायचं, काहीतरी लिहायचं अजिबातच नाही. पण आपण जेव्हा परीक्षांचा फॉर्म बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की परीक्षा ह्या ज्या आहेत त्या सगळ्या रिटन परीक्षा आहेत मॅक्सिमम, आणि पार्टली इंटरव्ह्यूच्या आहेत. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला लिहिणं, नोट्स काढणं हे अतिशय महत्त्वाचं भाग आहे. तुम्ही प्रत्येक विषयावर नोट्स काढावे, म्हणजे तुम्हाला शेवटी रिवाईज करायला सुद्धा सोपं जाईल, समराईज करायला सोपं जाईल, आणि तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा नोट्समुळे वाढेल आहे. जनरल स्टडीजचा अभ्यास करत असताना तुम्ही 2 न्यूजपेपर्स नक्की रेफर करावे, एखादी मॅगझीन रेफर करावी, आणि एक लोकल न्यूजपेपर, एक इंग्लिश न्यूजपेपर जरी का रेफर केला, आणि एखादी चांगलं TV चॅनल ज्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित व्ह्यूज एक्सप्रेस केल्या जात असतील असं TV चॅनल जरी का फॉलो केलं तरी जनरल स्टडीजसाठी एक जो तुम्हाला ओव्हरऑल लुक हवा असतो, एक ओव्हरऑल तुम्हाला ओपिनियन हवं असतं, ते फॉर्म करण्यासाठी फार मला वाटतं मदत होईल आहे. दुसरं मला इथे असं सांगावंसं वाटतं की तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जात असता, 1 वर्ष लागतं, 2 वर्ष लागतं, 3 वर्ष लागतं, तेव्हा मला असं वाटतं की मुलांनी स्वतःचं ॲनालिसिस करावं, स्वतःला बघावं की आपल्यामध्ये काय कमी आहे. मी खूप मुलींना बघते की ते एकमेकांकडेच त्यांचं लक्ष असते, हा मुलगा कसा आहे, ही मुलगी कशी आहे, हे कसं काय आहे. पण मला असं वाटतं की अत्तदीप भव ज्याला म्हणतात की स्वतःलाच दीप बनवायचं, स्वतःलाच व्यवस्थित करायचं. तुमचं समजा हँडरायटिंग व्यवस्थित नसेल तर हँडरायटिंग सुधारा, तुमचं स्पीच चांगलं नसेल तर तुम्ही ते सुधारा, तुमचं वाचन चांगलं नाही आहे का तुम्ही बघा, तुम्ही वाचन सुधारा, तुमचं बोलणं चांगलं नाही आहे का मग ते सुधारा. म्हणजे एन नंबर ऑफ गोष्टी ज्या तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आहेत त्या तुम्ही बघा, कुठे माझे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, कुठे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, आणि निगेटिव्ह पॉईंट्सवर तुम्ही काम करा आणि स्वतःला सतत इम्प्रूव्ह करत राहा. मला इथे एक स्वतःचं एक्झाम्पल सांगावंसं वाटतं की आज मी एवढ्या प्रमाणात तुमच्याशी व्यवस्थित बोलते आहे. काही वर्ष आधी मला पब्लिक स्पीकिंग अजिबात येत नव्हतं. मी फार घाबरायचे, माईक समोर उभं राहायची मी घाबरायचे, आणि तेव्हा मी ठरवलं की माझ्या पर्सनॅलिटीमध्ये ही एक गोष्ट कमी आहे आणि आय वॉन्ट टू गेट इट. मला अगदी छान सगळ्यांसमोर उभं राहून बोलता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगलं सांगता आलं पाहिजे. आणि बिलीव्ह मी ही प्रॅक्टिस केली, छोट्या छोट्या फंक्शन्समध्ये गेले, आणि ही प्रॅक्टिस करून मी आज मला सांगायला आनंद होतो की नागपूरमध्ये कुठेही फंक्शन्स असले की बरेचसे आमंत्रणं मला येतात की नाही मॅडम तुम्ही या, आम्हाला गाईड करा. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की देर इज नथिंग दॅट यू कॅनॉट अचीव्ह. तुम्ही फक्त ठरवलं पाहिजे की ही गोष्ट माझ्यामध्ये कमी आहे, ही मला अचीव्ह करायची आहे, आणि मी त्यासाठी मेहनत करणार. यू डू व्हॉट एव्हर यू हॅव टू डू, बट देन यू हॅव टू अचीव्ह इट. हे फार महत्त्वाचं आहे. दुसरं मला इथे सांगावंसं वाटतं की बरीच मुलं मी पाहते मिसगायडेड असतात, चुकीच्या क्षेत्राकडे जातात. पण तुमचं ज्या क्षेत्रामध्ये पॅशन आहे, जे क्षेत्र तुम्हाला आवडतं, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलं काम करत असताना किंवा काही करत असताना स्वतःला विसरून जाता, असं क्षेत्र निवडा, असं क्षेत्र शोधा. ते मिळेलच असं आवश्यक नाही आहे, पण नक्की शोधण्याचा प्रयत्न करा. मी 2-3 एक्झाम्पल्स मुलं असले की नक्की देते. त्यामध्ये सचिन तेंडुलकरांचं एक एक्झाम्पल देते की सचिन तेंडुलकर आज जगजेते बॅट्समन आहेत, आता ते रिटायर झाले, पण अतिशय उत्कृष्ट बॅट्समन आहेत आणि त्यांनी पूर्ण जगामध्ये स्वतःचं नाव कमवलं, सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. पण आपण त्यांची 10वी-12वीची समजा कारकीर्द पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की ते 10वी पास होतात की नाही, 12वी पास होतात की नाही, इथपर्यंत त्यांची नौबत होती. काय होईल काही कळत नव्हतं. पण त्यांच्या आईवडिलांनी तिथंच इन्सिस्ट केलं असतं की नाही, तुम्ही सचिनला म्हटलं असतं तू इंजिनियरच बन, तू डॉक्टरच बन, तर कदाचित ही वुड हॅव बीन अ फेलियर इंजिनियर, ही वुड हॅव बीन अ फेलियर डॉक्टर.
पण त्यांच्या आईवडिलांनी ओळखलं, त्यांच्या मामांनी ओळखलं, त्यांच्या गुरूंनी ओळखलं की नाही, ह्याचं क्षेत्र जे आहे ते काही स्टडीज नाही आहे, ते क्रिकेट आहे, आणि त्याला तिकडं वळवलं. आणि आज बघा त्याचं काय कारकीर्द आपल्यासमोर उभी झालेली आहे. त्यामुळे म्हणून मी सांगते की तुम्हाला तुमचं क्षेत्र निवडणं, तुमची आवड काय आहे, तुम्ही एक युनिक इंडिव्हिज्युअल आहात आणि दॅट शुड बी रिस्पेक्टेड बाय यू रादर दॅन एनीबडी एल्स, की तुम्ही आहात तसे आहात आणि त्यावर तुम्ही काम सुरू केलं पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं. बऱ्याच मुलामुलींना मी बघत असते की त्यांचे एक्सपेक्टेशन्स खूप जास्त असतात. म्हणजे बिफोर दे गिव्ह इवन द प्रिलिम्स ऑफ UPSC और MPSC और बँकिंग और एनिथिंग, ते असे वागतात की ते ऑलरेडी ऑफिसर झालेले आहेत, ते ऑलरेडी IAS झालेले आहेत, ते ऑलरेडी IPS आहेत, DCP म्हणून पोस्टेड आहे. असं खूप मुलांचं मी वागणं बघितलेलं आहे. मला इथं सांगावंसं वाटतं की प्लीज असं करू नका. मी बऱ्याच मुलांना बघितलं आहे जे असे वागत होते ते साधे प्रिलिम्ससुद्धा नंतर पास झाले नाही, साधे मेन्ससुद्धा पास झालेले नाही. त्यामुळे तुमचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते तुमच्यापुरती नक्की ठेवा, पण जे काही तुम्हाला वागायचं आहे, बोलायचं आहे, ते एकदा पास झाल्यावर ते कोणीही लपवू शकणार नाही की तुम्ही DCP आहात की ॲडिशनल कमिशनर आहात की डेप्टी कमिशनर आहात. पण हे सगळं व्हायच्या आधी तुम्ही प्लीज असं वागू नका ॲज इफ यू हॅव क्लिअर्ड द एक्झाम्स. लेट मी टेल यू, UPSC इज वन ऑफ द टफेस्ट एक्झाम्स इन द वर्ल्ड. इट इज कन्सिडर्ड टू बी द सेकंड टफेस्ट इन द वर्ल्ड. चायनीज सिव्हिल सर्व्हिसेस नंतर ही सगळ्यात कठीण परीक्षा आहे. पण म्हणून काय ॲव्हरेज मुली त्यामध्ये पास होऊ शकत नाही अशातली गोष्ट नाही आहे. अगदी ॲव्हरेज मुली त्यामध्ये पास होऊ शकतात आणि अगदी नीट पास होऊ शकतात, IAS होऊ शकतात, फर्स्ट येऊ शकतात. पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की यू हॅव टू बी अ हार्ड वर्किंग स्टुडंट. मेहनत घ्यायची तयारी असली पाहिजे आणि जेवढी तुम्ही मेहनत घ्याल त्यामध्ये तेवढंच तुम्हाला यश मिळेल असं मला सांगावंसं वाटतं. 15 वर्षाच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एवढं सर्व्हिस झाल्यानंतर मी सांगू इच्छिते की सिव्हिल सर्व्हिसेस इज वन ऑफ द एक्सलंट करियर्स दॅट आर अवेलेबल इन इंडिया. आपण बऱ्याच मुलांना बघतो फॉरेनमध्ये जातात, प्रायव्हेटमध्ये काम करतात, ती त्यांची आवड असते. पण आपली ती आवड असलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. सिव्हिल सर्व्हिसेस अतिशय रिस्पेक्टेबल पोझिशन तुम्हाला सोसायटीमध्ये देतं. मी जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेस MBBS नंतर चूज केलं, लेट मी टेल यू की MBBSमध्ये मी सर्जरीमध्ये आय हॅड टॉप द युनिव्हर्सिटी आणि आय वॉज गोइंग टू गेट द फर्स्ट सीट इन MS और MD. पण तेव्हा मला असं वाटलं की नाही, डॉक्टरी हा माझा क्षेत्र नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू ॲज अ डॉक्टर फॉर ऑल ऑफ माय लाईफ. आणि आय चेंज्ड. ड्युरिंग इंटर्नशिप मी UPSCची परीक्षा दिली आणि पास झाली. आणि लेट मी टेल यू की आज मला एक क्षणसुद्धा असं वाटत नाही की अरे मी डॉक्टर असायला पाहिजे होतं. उलट माझ्या MBBSचे मला माझे बॅचमेट्स विचारतात की तुला हे सुचलंच कसं, तू कशी काय वळली. म्हणजे 200 मुलींपैकी आय वॉज द ओनली पर्सन हू डायव्हर्टेड फ्रॉम MBBS टू UPSC. बरेचसे लोक असं म्हणतात की अरे तुम्ही MBBSची एक सीट वेस्ट केली, तुम्ही का असं हे केलं. बट आय थिंक तुम्ही जेव्हा 17 किंवा 18 वर्षाचे असता तेव्हा तुम्हाला हार्डली हे कळतं की तुम्ही पुढे काय करणार आहात. तुमच्यासमोर जे चॉईसेस अवेलेबल असतात त्याच्यातलं बेस्ट चॉईस तुम्ही घेता. आणि तेव्हा माझ्यासमोर बेस्ट चॉईस अवेलेबल वॉज MBBS आणि मी तो केला. आणि मला असं वाटतं की MBBS केल्यानंतर असं वाटतं की मग एकदा फायनल MBBSची परीक्षा दिली तर असा कॉन्फिडन्स येतो की जगामधली कुठलीही परीक्षा तुम्ही देऊ शकता. कारण की 8 कंटिन्युअस पेपर्स असतात आणि प्रत्येक पेपरचं पुस्तक हे जे आहे ते एवढं जाड असतं, वेदर इट इज सर्जरी, मेडिसिन, गायनॅक और एनी अदर सब्जेक्ट. त्यामुळे कॉन्फिडन्स तुम्हाला आलेला असतो की समजा तुम्ही एवढी पुस्तकं वाचू शकता, त्याची परीक्षा देऊ शकता, त्याच्यात टॉप करू शकता, तर मग कुठलीही दुसरी परीक्षा जी आहे ती तुम्ही नक्की करू शकता, याचा कॉन्फिडन्स तुम्हाला येतो. मी बरेच ऑफिसर्सला बघितलेलं आहे जे सर्व्हिसमध्ये फक्त एन्जॉय करायला येतात. मी बऱ्याच ऑफिसर्सला अजूनही बघते आहे फक्त पार्टी करायची, मजा करायची, गंमत करायची, छान छान बंगल्यांमध्ये राहायचं, मित्रांना एंटरटेन करायचं. त्याच्या पलीकडे न कामाकडे त्यांचं लक्ष असतं, न फाईल्स क्लिअर करण्याकडे त्यांचं लक्ष असतं, न पेंडिंग कामांकडे काही लक्ष असतं. फक्त स्वतः एन्जॉय करायचं, फॅमिलीला एन्जॉय करवायचं, ह्याच्या पलीकडे ते काही करत नाहीत. मला अशा ऑफिसर्सला बघून असं वाटतं की हे सर्व्हिसमध्ये आले नसते तर बरं झालं असतं. कारण की तुम्ही इतकं काम अडवून ठेवता, इतकं ह्या देशामध्ये काम करण्यासारखं आहे. गव्हर्नमेंट सर्व्हिसच्या थ्रू माझा असा विश्वास आहे की खूप काम करता येतं. पण खूपशे लोक असा विश्वास नाही गव्हर्नमेंटमध्ये काही काम होत नाही, असं नाही आहे. तुम्ही कुठल्याही सर्व्हिसमध्ये जा, कुठल्याही पोस्टला तुम्ही जा, तुम्हाला अतिशय काम करता येतं, फार चांगलं काम करता येतं.
आणि ही सर्व्हिस निवडत असताना मी एक मात्र नक्की त्याच्यामध्ये ठरवलं होतं की हे एक असं करिअर आहे जिथे करिअरही आहे आणि सोशल सर्व्हिसही आहे. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, MPSCमध्ये, UPSCमध्ये दिसलं आणि म्हणून मी ह्या साईडला वळले. मला इथे उपस्थित असलेल्या मुलामुलींना हे सांगावंसं वाटतं की तुम्ही जेव्हा इथे सर्व्हिसेसमध्ये येता फक्त स्वतःचं यश हे महत्त्वाचं नाही आहे. जसं रामबागांनी इथे सांगितलं की बाकी तुम्ही लोकांना हेल्प करा, बाकींना मदत करा आणि तुमचं असलेलं काम ही तुमची जिम्मेदारी, तुम्ही इमानदारीने ते काम केलं पाहिजे आणि कुठेतरी त्यामध्येच राष्ट्राची प्रगती असते. तुम्ही स्वतःचं काम समजा केलं नाही तर ते दुसरं कोणीही करू शकत नाही आणि त्यामुळे अतिशय राष्ट्राचं नुकसान होतं असं मला सांगावंसं वाटतं. फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट जसं मी सगळ्यात पहिले सांगितलं फार मोठी असते. माझ्या आईवडिलांचं इन्व्हॉल्वमेंट माझ्या यशामध्ये अतिशय मोठा वाटा त्यांचा आहे. माझी आई माझ्यासोबत सतत पूर्ण रात्री 2-1-2 वाजेपर्यंत जेव्हापर्यंत अभ्यास करायचे तेव्हापर्यंत बसायची आणि अक्षरशः तेव्हा मी हिस्ट्री विषय घेतला होता. MBBS होते तरी मी हिस्ट्री आणि अँथ्रोपॉलॉजी विषय घेऊन UPSC केलं होतं. तर हिस्ट्रीमध्ये मॅप असायचा मॅडम, तेव्हा एक मॅप आम्हाला भरायला लागायचा आणि त्यामध्ये एन्शियंट किंवा मिडिवल पिरियडचे सगळे मॅप्स आम्हाला भरायला लागायचे. जागा मला आता माहीत नाही कदाचित आहे की नाही आहे हिस्ट्रीमध्ये, पण तेव्हा माझ्या आईला ते सगळे पाठ झाले होते. म्हणजे तीच मला सांगायची की हे इथे आहे ते इथे आहे. सो दॅट काइंड ऑफ इन्व्हॉल्वमेंट पेरेंट्सचं होतं. वडिलांचं सुद्धा अतिशय मोठं एन्करेजमेंट होतं. त्यामध्ये आम्हाला सतत त्यांचा मदत असायची. आमच्या परीक्षा असायच्या तेव्हा ते आम्हाला सतत तिथं घेऊन जायचे, एन्करेज करायचे आणि आम्हाला मार्गदर्शन करायचे की असा अभ्यास करा, तसा अभ्यास करा. त्यामुळे आईवडिलांचे ऋण तुम्ही सगळे हे मुलं मुली कधीही विसरू नका. कारण तुम्ही जेव्हा स्वतः आईवडील व्हाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की एखाद्या मुलासाठी आपण किती करत असतो. तर आईवडिलांचे ऋण हे मुलांना तुम्ही कधीही विसरू नका. सिव्हिल सर्व्हिसेस नक्की मी तुम्हाला म्हणेल ह्या क्षेत्रामध्ये या, पण फक्त ह्या क्षेत्रामध्येच सक्सेस आहे असा माझा विश्वास नाही आहे. सक्सेस हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. मग तुमचा स्पोर्ट्समध्ये असेल, तुम्ही सायंटिस्ट झाला तरी तुम्हाला सक्सेस मिळू शकतो, तुम्ही पॉलिटिशियन झाले तरी तुम्हाला सक्सेस मिळू शकतो, डॉक्टर म्हणून तुम्हाला सक्सेस आहे, इंजिनियर म्हणून सक्सेस आहे. पण तुम्ही क्षेत्र हे आवडीचं निवडावं आणि तुम्ही काहीही बनलात, तुम्ही उद्या समजा पिओन बनलात, तुम्ही क्लर्क बनलात, ऑफिसर बनलात, डॉक्टर बनलात, इंजिनियर बनलात, बी द बेस्ट इन द फील्ड, बी द बेस्ट इन द फील्ड. तुम्हाला म्हटलं पाहिजे किंवा ॲडिशनल कमिशनर कोणतं ही बेस्ट आहे, डेप्टी कमिशनर कोणतं, येस दिस इज द पर्सन. कारण की जो कार्य देवाने तुमच्यासमोर मांडलेलं आहे ते कार्य सुद्धा तुम्ही नाही केलं तर मला वाटतं तुमच्यासारखा गुन्हेगार कोणीही नाही. त्यामुळे जे कार्य तुमच्यासमोर येईल अगदी छोटं मोठं काय असे ना ते तुम्ही अतिशय उत्कृष्टरीत्या पार पाडणं हे सगळ्यात पहिले आद्य कर्तव्य आहे असं मला सांगावंसं वाटतं. मुलींचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे हजेरी आहे, अतिशय आनंद होतो मुलींना बघून. मुलींना आपल्याला अतिशय वाईट परिस्थितीतनं इथे यावं लागलं. आपल्याला माहिती आहे 60 वर्ष आधी आपली अशी परिस्थिती होती महिलांची की आपल्याला दाराच्या म्हणजे घराच्या उंबरठ्यापर्यंत सुद्धा आपल्याला येऊ शकत नव्हतो. आज मुलींना कदाचित ती परिस्थिती माहीत सुद्धा नसेल. पण सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या अथक प्रयत्नांनी, सगळ्या समाजसेवकांच्या प्रयत्नांनी आपल्याला शिक्षणाची दारं उघडी झाली आणि आज आपण इथपर्यंत आलो. आज आपण ऑफिसर बनतो आहे, आज आपण सायंटिस्ट बनतो आहे, डॉक्टर बनतो आहे, इंजिनियर बनतो आहे. ही संधी तुम्ही कधीही जाऊ देऊ नका. तुम्ही एक रिस्पॉन्सिबल पर्सन आहात. आपण बघितलं की यवतमाळमध्ये जेव्हा स्विसाईड्स होतात तेव्हा पुरुषच स्विसाईड्स करतात. तुम्ही कधी पाहिलं का की महिलांनी स्विसाईड केलं आहे? कधी तुम्ही पाहिलं का की महिला संन्यासी बनलेल्या? नाही. त्या अतिशय रिस्पॉन्सिबल इंडिव्हिज्युअल असतात आणि त्या अतिशय कुठलीही सिच्युएशन येऊ दो ते केपेबली हँडल करतात. तेव्हा मुलींनो मला तुमच्याकडनं फार फार अपेक्षा आहेत की तुम्ही जेव्हा सर्व्हिसेसमध्ये याल तेव्हा तुम्ही आहे त्या प्रकारपेक्षाही चांगलं काम कराल, विश्वास ठेवून काम कराल. आणि आज आपल्याला फार मोठ्या प्रमाणात करप्शन बळकावताना दिसत आहे. सगळीकडे असं दिसत आहे की नुसतं करप्शन आहे. पण मला असं वाटतं की आपण त्याकडे बिलकुल बघू नये. आपण आपलं काम जे आहे ते चोख करावं. कोणी काय करत असावं त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपण आपलं कार्य, आपल्या समोर आलेलं कार्य अतिशय व्यवस्थित करावं आणि आपल्या सर्व्हिसबद्दल आपण अतिशय प्रोफेशनल व्हावं. महिला ऑफिसर्सला मी बरंच बघितलं आहे. ते म्हणतात नाही मी महिला आहे, मी हे काम नाही करू शकत, नाही मी ते काम नाही करू शकत. मला असं सांगावंसं वाटतं की मुलींनी जेव्हा सर्व्हिसमध्ये यावं तर बी प्रोफेशनल. जे काम तुमच्या समोर आलं आहे ते काम तुम्ही चोख केलं पाहिजे. मग त्यामध्ये कधी तुम्ही ही एक्सक्यूज घेतली नाही पाहिजे की नाही मी महिला आहे, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार.
ऑफकोर्स तुमची ऑफिशियल कामच तुमच्याकडे एक्सपेक्टेड असतात, तर ती ऑफिशियल कामांमध्ये कधीही तुम्ही असं नका म्हणू की मी हे नाही करू शकत. बी द बेस्ट ऑफिसर ऑफ व्हॉट यू आर. हा विषय खरं इतका आहे की जितकं बोललं तितकं कमी आहे, पण माझ्यानंतर केदार सर बोलणार आहेत, बाकी मान्यवर बोलणार आहेत. एक गोष्ट मला आज फार प्रकर्षाने जाणवते, मी आज मुलामुलींमध्ये बघते की अगदी यंग वयामध्ये ती मुलं आणि मुली बॉयफ्रेंड्स आणि गर्लफ्रेंड्स शोधत असतात. आपण रस्त्याने जातो तर रस्त्याच्या बाजूला अगदी मुलं मुली बसलेले असतात, मोबाईल बघत असतात. मला ह्यामध्ये काहीही ऑब्जेक्शन नाही आहे, पण मला एक पॉईंट सगळ्या मुलामुलींना लक्षात आणून द्यावासा वाटतो की जेव्हा तुम्ही 10वीमध्ये 12वीमध्ये गर्लफ्रेंड्स आणि बॉयफ्रेंड्स शोधता तर तुम्हाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड फक्त 10वी आणि 12वीचाच मिळतो. तुम्ही स्वतः पहिले IAS व्हा, IPS व्हा, IIM व्हा, IIT व्हा आणि मग तिथं बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड शोधा. तर तुम्हाला मग the choice is purely yours whether you want a boyfriend who's 10th standard, 12th standard or an IAS or IPS. त्यामुळे तुमची चॉईस काय आहे हे तुम्ही आयुष्यामध्ये ठरवायचं आहे. अगदी वेळ कमी असतो, आपल्याला वाटतं तेवढं आयुष्य सुद्धा मोठं नसतं. अगदी पटकन वेळ जातो. आत्ता तुम्ही 20शीत आहात, 22 वर्षाचे आहात, 23 वर्षाचे आहात, आत्ता 30शीत येतात, आत्ता 40 येते आणि अशी म्हणता म्हणता 50 येते. सर मला वाटतं माझं इथे हे करतील की पटकन आयुष्य कसं कापरासारखं जळून जातं ते कळत नाही, पण तुमचं हे जे वेळ आहे 20 to 30 किंवा 35 इज व्हेरी क्रुशियल. त्यामध्ये तुम्ही जितकं मॅक्सिमम प्रयत्न करून मॅक्सिमम हार्डवर्क करून जितकं वर पोहोचू शकाल तितकं आयुष्यामध्ये तुम्ही वर पोहोचू शकता. एक 35 नंतर थोडंसं तुम्ही स्लो डाऊन होता, सेटल होता लाईफमध्ये, फॅमिली लाईफ सुरू होतं. त्यामुळे तुमचा हा वेळ जो आहे तो तुम्ही प्लीज इकडे तिकडे घालवू नका. तुम्ही जे आयुष्यामध्ये ठरवलेलं आहे ते करा आणि मग बाकी सगळे कार्य करा असं मला वाटतं. आजच्या जगामध्ये आपण कॅरेक्टर नावाची गोष्ट संपूर्ण विसरलेलो आहे. शील ह्याला अतिशय महत्त्व सगळ्याच देवांनी सगळ्याच धर्मांनी दिलेलं आहे. तेव्हा स्वतःचं कॅरेक्टर सतत तुम्ही जपा, कारण की कोणी तुम्हाला बघो तुमचं मन तुम्हाला सतत बघत असतं, तुम्ही स्वतःला सतत बघत असतात. त्यामुळे तुम्ही स्वतःला अतिशय जपा, चांगले वागा, चांगलं करायचा प्रयत्न नक्की आयुष्यात करा. मी बऱ्याच मुलांना बघितलेलं आहे की खूप श्रूड असतात, खूप कनिंग असतात आणि ते आपला अभ्यास लोकांना दाखवत नाही, आपण काही नोट्स वाचतो हे लोकांना दाखवत नाही. बट माझा आज 15 वर्षाचं सर्व्हिसेसचा एक्झाम्पल मला असं वाटतं, माझा एक असा एक्सपिरियन्स आहे की द रोड टू सक्सेस इज स्ट्रेट. जो रोड आहे सक्सेसचा तो सरळ आहे. तुम्ही अतिशय असं श्रूडपणे कनिंगपणे असं करून तसं करून नाही. द रोड टू सक्सेस इज ऑलवेज स्ट्रेट. त्यामुळे तुम्ही एक ध्येय ठरवा आणि त्या ध्येयाच्या मागे लागा, मेहनत करा, अतिशय मेहनत करा. तुम्हाला सक्सेसपासनं कोणीही थांबवू शकणार नाही आहे. आणि एक गोष्ट शेवटची अशी सांगावीशी वाटते की तुम्ही ग्रेट बना. नुसतंच बिझनेसमन बनू नका, नुसतंच पैसा कमवू नका, तर लोकांना मदत करा. आज आपण रामबाग किंवा आकारचं नाव का घेतो, एक अतिशय आदर आणि त्यांना का बघतो, समाजसेवकांचे नाव आज का घेतो, तर ह्यासाठीच की त्यांनी स्वतःच्या पुढे बघितलं. फक्त स्वतःचं आयुष्य, स्वतःचा संसार, माझीच मुलं आणि माझाच परिवार ह्याच्या पलीकडे बघितलं आणि समाजाला काही ना काही मदत केली. आज ग्रामीण क्षेत्रामधनं इतकी मुलं मुली इथे आलेली आहेत. मला सांगावंसं वाटतं की प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी उद्या जेव्हा ऑफिसर होईल, कुठल्या पदावर जाईल किंवा दुसरं काही आयुष्यामध्ये करेल, तेव्हा त्यांनी स्वतःच्या गावातल्या, स्वतःच्या नातेवाईकांमधल्या, स्वतःच्या ओळखीमधल्या 10 ते 20 मुलींना तरी आयुष्यामध्ये उभं होण्यासाठी मदत करावी असं इथे सांगावंसं वाटतं. आणि आकारला मला परत एकदा धन्यवाद द्यावेसे वाटते. त्यांची इतकं चांगलं काम बघून मला फार आनंद झाला आहे. त्यांनी उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी, खूप मुलींपर्यंत त्यांनी पोहोचावं. उपस्थित असलेल्या सगळ्या मुलींना ज्यांनी काही अचीव केलेलं आहे, ज्यांना सर्व्हिसेसमध्ये सिलेक्शन झाले, त्यांचं परत एकदा मी अभिनंदन करते आणि उपस्थित मुलींना शुभेच्छा देते. ऑल द बेस्ट म्हणते की त्यांनी येणाऱ्या आयुष्यात अतिशय चांगलं घडावं, चांगलं कार्य करावं, मग ते सर्व्हिसेसमध्ये असो किंवा नसो. ऑल द बेस्ट टू यू. जय हिंद, धन्यवाद, जय महाराष्ट्र.